नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YS ट्युटोरियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मधील 13वा लेसन चेंजेस फिजिकल अँड केमिकल, बदल भौतिक आणि रासायनिक हा बघणार आहोत। जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हा इंग्लिश मीडियम सिलेबसमधला लेसन आहे, ज्याचा आपण पूर्ण मराठी एक्सप्लेनेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। लेट्स रिकॉल, आठवून पहा बरं। What are the causes of the changes occurring in our surrounding? आपल्या आजूबाजूला ज्या काही घडणारे बदल असतात त्याचे कॉजेस किंवा कारणं काय असतात। म्हणजे बघा, आता ऊन आहे खडखडीत, बाहेरची जमीन एकदम पूर्ण वाळलेली कोरडी दिसते। पाऊस पडला तर ती ओली होते, चिखल होऊन जातो सगळीकडे। कशामुळे होतं? तर पावसामुळे होतं। कधी वादळ आलं, झाडे पडतात किंवा घरांचे पत्रे वगैरे उडून जातात। म्हणजे कशामुळे झालं? तो एक बदल झाला आहे, बरोबर। सगळीकडे धूळ, कचरा, झाडाचा पालापाचोळा उडतो, तर हा घडणारा बदल आहे। कशामुळे होतो? तर वादळ आल्यामुळे होतो। म्हणजे त्याचे काहीतरी कारणं असतात, काहीतरी कॉजेस असतात, ज्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला आपल्याला बदल दिसून येतात। व्हॉट इज अ मीन बाय मॅनमेड चेंजेस? विच आर दीज चेंजेस? मॅनमेड चेंजेस म्हणजे काय? मानवनिर्मित बदल म्हणजे काय? आणि असा एखादा चेंज तुम्ही सांगू शकता का? मानवनिर्मित बदल तुम्ही एखादा सांगू शकता का? अशी एखादी गोष्ट जी मानवाने स्वतः बनवली आहे। तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। नसेल तर लेसनच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन। पुढे बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस। व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस इन द मटेरियल सीन इन द फॉलोइंग पिक्चर? व्हॉट काइंड ऑफ चेंजेस आर दे? ठीक आहे, तर तुम्हाला काही पिक्चर्स दिलेत, तर त्याच्यामध्ये काय बदल घडला आहे आणि तो कोणत्या प्रकारचा बदल आहे? व्हॉट चेंजेस हॅव टेकन प्लेस, काय बदल घडला आहे, आणि व्हॉट काइंड ऑफ अ चेंज आर दे, तो कोणत्या प्रकारचा बदल आहे। म्हणजे काय मी तुम्हाला सांगते बघा, दूध आणि दह्याचा वाडगा तुम्हाला दिसतो। एका ग्लासमध्ये दूध आहे, एका ग्लासमध्ये दही आहे। आता आपल्याला माहिती आहे आपण दही दुधापासून बनवतो। म्हणजे दूध जे आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं विरजण घालतो आणि 8-10 तासामध्ये त्याचं दही तयार होतं। म्हणजे दुधापासून आपण दही तयार करू शकतो, पण दह्यापासून परत त्याचं दूध बनवू शकतो का? तर नाही। म्हणजे हा एकाच वेने जाणारा, परत बदल न होणारा चेंज आहे। दुधापासून दही बनतं, पण दह्यापासून दूध बनत नाही। पुढचं जे पिक्चर आहे ते बघा, एका हातावरती तुम्हाला बर्फाचा तुकडा दिसतोय, ठीक आहे, आणि तो हळूहळू वितळतोय, त्याचं पाणी होऊन सांडतंय असं आपल्याला दिसतंय। तर बर्फ हा जो आहे तो आपण 0 डिग्री सेल्सिअसला जेव्हा फ्रीज करतो तेव्हा पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होतं। परत ह्या बर्फाला उष्णता दिली की तो परत पाण्यामध्ये कन्वर्ट होतो, बरोबर। परत त्या पाण्याला थंड केलं की परत तो बर्फामध्ये कन्वर्ट होतो। जसं मी तुम्हाला म्हटले की दुधाचं दही होतं, पण दह्याचं दूध होत नाही, तसं बर्फाच्या बाबतीत आहे का? बर्फाचं पाणी होतं, पुन्हा पाण्याचं बर्फ होतं, पुन्हा बर्फाचं पाणी होतं, पुन्हा पाण्याचं बर्फ होतं। म्हणजे हा जो बदल आहे तो कितीही वेळा रिव्हर्स होऊ शकतो, बरोबर। बर्फाचं पाणी होईल, पाण्याचं बर्फ होईल। पुढे बघा, एक बीन आहे, छोटासा पावटा किंवा एखादं कडधान्य, ज्याला मोड आलाय, स्प्राउट दिसतोय आपल्याला, आहे की नाही, त्याला अंकुरलेलं आहे ते। मग एकदा अंकुरल्यानंतर पुन्हा आपण त्या सीडचं कन्व्हर्जन करू शकतो का? एकदा अंकुर आल्यानंतर ते सीड जर तुम्ही व्यवस्थित एखाद्या चांगल्या ठिकाणी पुरलं मातीमध्ये, त्याला जर व्यवस्थित ॲटमॉस्फिअर मिळालं तर त्याचं झाड तयार होतं, त्याला दुसऱ्या शेंगा लागून बी तयार होतं। पण ते जे सीड आहे ते पुन्हा आपण ॲज इट इज कन्वर्ट करू शकतो का? तर ते होत नाही। पुढच्या चित्रामध्ये पाणी उकळताना दिसतंय आपल्याला, पाणी बॉईल होतं आहे, बरोबर। बॉईल होतं आहे, त्याच्यामध्ये वाफ होते आणि ती वाफ वरती जाताना आपल्याला दिसते आहे। ही जी वाफ आहे पाण्यापासून तयार झालेली, ती जर वाफ आपण थंड केली तर पुन्हा त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं। म्हणजे हा सुद्धा अगदी बर्फासारखा रिव्हर्सिबल असणारा चेंज आहे, जो पुन्हा 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 घडू शकतो। पुढचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये पाऊस जो असतो आपण दिवाळीत उडवतो, किंवा मग क्रॅकर्स, छोटे छोटे फटाके आणि जळणारं लाकूड, एकदा जळल्यानंतर पुन्हा आपण त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये आणू शकत नाही। म्हणजे हे असे काही जे एकाच मार्गाने जाणारे, म्हणजे जे रिव्हर्स होत नाहीत, आणि काही दोन्ही मार्गाने, म्हणजे ते बदलतात, पहिल्यांदा एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमधून पहिल्या स्टेजमध्ये, असे रिव्हर्सिबल असणारे असे 2 प्रकारचे चेंजेस आपल्याला ह्या चित्रांमध्ये दिसून येतात।
विच पॉईंट विल यू कन्सिडर वाईल क्लासिफाईंग द फॉलोविंग चेंजेस इंटू 2 ग्रुप्स? A fruit falling from a tree, rusting of iron, raining, lightning, an electric bulb and cutting vegetables. ठीक आहे. आता परत तुम्हाला आणखीन एक वेगळे 5 चेंजेस त्यांनी दिलेले आहेत आणि तुम्ही हे कसे क्लासिफाय कराल बघा. अ फ्रूट फॉलिंग फ्रॉम अ ट्री, फळ झाडावरून खाली पडतं, नॅचरली त्याचं ते तुटून पडतं, आपल्याला ते तोडावं लागत नाही. रस्टिंग ऑफ आयर्न, असं लोखंड जे तुमच्या वापरात नाही आहे आणि ते कुठेही मॉइश्चर असलेल्या ठिकाणी जर तुम्ही ठेवलं असेल तर त्याला आपोआप गंज लागतो, नॅचरली होणारी प्रोसेस आहे, आपण त्याला गंज चढवत नाही. रेनिंग, पाऊस पडतो, नॅचरल होणारी प्रोसेस आहे, वातावरणातील बदलामुळं प्रत्येक वर्षी ठराविक काळामध्ये पाऊस पडत असतो, आहे की नाही, तीसुद्धा एक नैसर्गिक बदल किंवा नैसर्गिक घटना आहे. लाइटिंग अँड इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब, आपल्या घरामध्ये जो बल्ब असतो लाईटचा, त्याचा प्रकाश पडतो किंवा त्याची लाईट लागते, तर तो नॅचरल होणारा बदल नाही, तो मानवनिर्मित असणारा बदल आहे. त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी तयार करावी लागते, बरोबर, ते वायरच्या थ्रू कंडक्ट करावी लागते, बटन्स ऑन करावे लागतात आणि मग तो बल्ब जो आहे तो सुरू होतो. कटिंग व्हेजिटेबल्स कट करणं आपण स्वतः आपल्या हाताने करत असतो किंवा काही लोक प्रोसेसरचा वापर करत असतात, प्रोसेसरमध्ये टाका, म्हणजे ते सुद्धा नॅचरल घडत नाही, आपल्याला ते करावे लागतात. म्हणजे हे जे आहेत ते नॅचरली होणारे आणि आपण मानव करणारे किंवा मानवनिर्मित असणारे असं बदल, असं हे क्लासिफाय आपण करू शकतो. कॅन यू टेल विच ऑफ द अबाव चेंजेस हॅव ऑकर्ड ऑफ देअर ओन अकॉर्ड ऑर अ नॅचरल? बरं, प्रश्न बघा, वरती जे चेंजेस आहेत त्यातले कोणते जे बदल आहेत ते स्वतः घडून येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की झाडावरून फळ खाली पडतं किंवा लोखंड गंजतं किंवा मग पाऊस पडतो, हे जे आहेत ते स्वतः घडून येणारे बदल आहेत किंवा नॅचरली घडून येणारे बदल आहेत. We have previously studied some example of a changes like the ripening of a fruit, spoiling of a milk occur naturally. These are called natural changes. बघा, आपण आता जे काही एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये आणखीन एका दुसरं एक्झाम्पल ॲड करतो आहे आपण. फळं झाडाची काढून ठेवली की पिकतात, पाडाला आलेले आंबे किंवा इतर फळं जेव्हा आपण झाडाची काढून ठेवतो तेव्हा ती स्वतः पिकतात किंवा ती झाडावर सुद्धा पिकतात. दूध जर आपण त्याला व्यवस्थित ठेवलं नाही, ते गरम केलं नाही किंवा फ्रीजमध्ये ठेवलं नाही तर ते खराब होतं, स्पॉईल होतं, होय की नाही. मग असे जे नॅचरल घडून येणारे बदल असतात त्यांना आपण नॅचरल चेंजेस, नैसर्गिक बदल असं म्हणतो. कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ सच नॅचरल चेंजेस? तुम्ही अशा नॅचरल चेंजेसचे आणखीन काही एक्झाम्पल सांगू शकता का? जर तुम्हाला आठवत असतील तर नक्की मला कमेंट करा. What changes have you seen taking place in the material in your surrounding? Let us learn about changes in greater detail in this lesson. तर असे कोणकोणते बदल तुमच्या सराउंडिंगमध्ये, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडताना तुम्हाला दिसतात? तर ऑब्झर्व करा, तुमच्या आजूबाजूला अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या बदलताना दिसतात किंवा असे वेगळे बदल जे तुम्हाला जाणवतात. आणि अशाच काही बदलांबद्दल आपण या लेसनमध्ये पुढे मोठ्या प्रमाणात माहिती घेणार आहोत. Can you tell? We see many man-made materials in our day-to-day life. For what purpose are they produced? आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये खूप सारे मॅनमेड मटेरियल्स बघत असतो. म्हणजे आपल्या घरी असणारे बरेचसे इक्विपमेंट्स, ठीक आहे, फ्रीज झालं, वॉशिंग मशीन, टी व्ही किंवा इतर असणाऱ्या आणखीन काही वस्तू मॅनमेड मटेरियल आहे. टेबल, खुर्ची, सोफा, कपाटं मॅनमेड मटेरियल्स आहेत. आणि हे सगळे मटेरियल्स प्रोड्यूस करण्याचा पर्पज काय आहे, कशासाठी बनवले? तर अर्थातच आपल्या कम्फर्टसाठी, आपल्या गरजा भागवण्यासाठी बनवलेले आहेत. पाट्यावरती वाटत बसण्यापेक्षा मिक्सरचं बटन लावलं, पटकन आपण वाटण करून घेऊ शकतो. म्हणजे एका गावातनं दुसऱ्या गावात जाऊन माहिती गोळा करण्यापेक्षा मोबाईल किंवा टी व्ही ऑन करा इंटरनेटच्या थ्रू किंवा मग बऱ्याचशा न्यूज चॅनलच्या थ्रू तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी कुठलीही गोष्ट समजू शकते. म्हणजे माणसाने स्वतःच्या कम्फर्टसाठी किंवा स्वतःला माहिती करून घेण्यासाठी, स्वतःला वेळ वाचवण्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बनवलेल्या आहेत, ज्या आपल्याला डे टू डे लाईफमध्ये बघायला मिळतात. मेनी चेंजेस सच ॲज अ शार्पनिंग अ पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर युजफुल टू अस अँड दीज आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. बघा, दुसरा प्रकार बघतोय आता. पहिला आपण बघितलं नॅचरल चेंजेस. आपण घरामध्ये बघा पेन्सिल शार्प करत असतो, आपण ब्रेड जो आहे तो बेक करतो किंवा भाकरी भाजतो, बरोबर, किंवा आपण जेवण बनवतो. तर हे जे चेंजेस आहेत जे घडून येतात ते आपल्याला युजफुल आहेत.
बरोबर, फायदेमंद आहेत. आणि म्हणून असे जे चेंज आहेत त्यांना आपण युजफुल चेंजेस असं म्हणतो. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल ऑर चेंजेस दॅट डू अस हार्म आर कॉल्ड हार्मफुल चेंजेस. असे चेंजेस जे आपल्याला युजफुल नसतात किंवा जे आपल्याला घातक असतात त्यांना आपण हार्मफुल चेंजेस असं म्हणतो. बघा, मी एका एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. जे आपण वरती बघितलं, दूध जेव्हा आपण दुधामध्ये विरजण टाकतो आणि ते 8-10 तास ठेवून देतो, त्याचं दही बनतं. हा एक युजफुल चेंज आहे. दही तुम्हाला खाण्यासाठी अतिशय उत्तम पदार्थ आहे की नाही. पण तेच जर दूध तुम्ही व्यवस्थित ठेवलं नाही, व्यवस्थित गरम केलं नाही, तर व्यवस्थित स्टोअर करू शकला नाही, तर ते नासतं, स्पॉईल होतं. बरोबर, नासलेलं दूध आपण कधीच खात नसतो. म्हणजे तो जो चेंज आहे तो हार्मफुल चेंज आहे. तर या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की व्हॉट इज मीन बाय युजफुल चेंज अँड व्हॉट इज मीन बाय हार्मफुल चेंज. असे बदल जे आपल्यासाठी उपयुक्त असतात त्यांना आपण युजफुल चेंजेस म्हणतो, आणि असे बदल जे आपल्यासाठी उपयुक्त नसतात किंवा हार्मफुल असतात त्यांना आपण हार्मफुल चेंजेस असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. What kind of a changes is the falling of a tree in a storm? वादळामध्ये झाड पडतं, हा कोणत्या प्रकारचा चेंज आहे? What kind of a change is the conversion of a milk into yogurt? दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं, हा कोणत्या प्रकारचा चेंज आहे? आता ह्यासाठी तुम्हाला तुमचा ब्रेन वापरायचा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. ठीक आहे, आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. Think about it. Okay. Think about it. Can you now classify the natural and man-made changes you have listed as useful and harmful changes? जसं तुम्ही युजफुल आणि हार्मफुल चेंजेस आता आपण बघितलं, तसं मग नॅचरल आणि मॅनमेड चेंजेस जे आहेत ते लिस्ट करू शकता का, किंवा वेगळे वेगळे करू शकता का? सो फार वी हॅव स्टडीड सर्टन टाईप ऑफ अ चेंजेस. व्हॉट कॅन यू टेल अबाउट two of these, namely bursting of a balloon and a ripening of a fruit, from the point of view of their duration, that is the time they take to happen. तर आपण काही ठराविक चेंजेसचा अभ्यास केलेला आहे बरोबर, म्हणजे हार्मफुल, युजफुल म्हणा किंवा नॅचरल, मॅनमेड म्हणा. तर आता तुम्हाला जर मी एक्झाम्पल सांगितलं किंवा दोन वेगळ्या वेगळ्या बदल सांगितले, एक म्हणजे आहे बस्टिंग ऑफ अ बलून, फुगा फुटणे, आणि दुसरं आहे रिपनिंग ऑफ अ फ्रूट, म्हणजे फळ पिकतं, कच्चं फळ जे आहे ते पिकतं. तर ह्याचं जे ड्युरेशन आहे किंवा ह्यांना लागणारा जो कालावधी आहे त्याच्यावरून तुम्ही काय सांगू शकता, किती वेळ लागतो? म्हणजे फुगा बघा झटकन फुटून जातो, पण एखादं फळ पिकायला बराचसा वेळ लागत असतो. म्हणजे काढून ठेवलं तुम्ही झाडावरून, किंवा झाडालाही जर असेल तर ते लगेच पिकत नाही एका दिवसामध्ये, त्याला कदाचित 4 दिवसांचा 8 दिवसांचा कालावधी जात असेल. मग द ड्युरेशन ऑफ द बस्टिंग ऑफ अ बलून इज फार शॉर्टर दॅन दॅट ऑफ द रिपनिंग ऑफ अ फ्रूट. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की फुटण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो एखादं फळ पिकण्यासाठी लागणाऱ्या वेळापेक्षा खूपच कमी आहे. इट्स अ टू शॉर्ट, होय की नाही. चेंजेस दॅट टेक प्लेस इन अ शॉर्ट पिरियड ऑफ अ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस. मग असे जे चेंजेस असतात जे पटकन घडून येतात अगदी छोट्या कालावधीमध्ये, त्यांना आपण फास्ट, शीघ्र, लवकर होणारे, जलद, फास्ट किंवा क्विक चेंजेस असं म्हणतो. वाईल चेंजेस दॅट टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ अ टाईम आर कॉल्ड स्लो चेंजेस. याविरुद्ध ज्या चेंजेसना पूर्ण व्हायला किंवा जो बदल घडायला खूप जास्त वेळ लागत असतो त्यांना आपण स्लो चेंजेस असं म्हणत असतो. यूज युअर ब्रेन पॉवर. गिव्ह सम एक्झाम्पल ऑफ अ फास्ट अँड अ स्लो चेंजेस दॅट ऑकर इन युअर सराउंडिंग. आता परत तुम्हाला जरासं तुमचं डोकं वापरायचं आहे आणि सांगायचं आहे की तुमच्या सराउंडिंगमध्ये स्लो आणि फास्ट असे कोणते चेंजेस तुम्हाला दिसून येतात. हॅव सम फन. एक खेळ आहे, गंमत. ॲपॅरेटस, लागणारं साहित्य आहे पीस ऑफ अ ग्लास बँगल्स, अ कॅन्डल, अ मॅच बॉक्स. तुम्हाला लागणार आहेत थोडेसे बांगड्यांचे तुकडे, बांगड्यांचे जे तुटलेले काचा असतात त्याचे तुकडे, त्याचबरोबर एक मेणबत्ती आणि मॅच बॉक्स. प्रोसिजर. होल्ड अ पीस ऑफ अ ग्लास बँगल इन द कॅन्डल फ्लेम, सपोर्टिंग इट विथ युअर फिंगर्स. टेक केअर
to heat the piece in the middle, keeping its two ends outside the flame. Observe it as the middle gets heated and becomes soft. It bends due to the finger pressure on its end. In this way, bring the two ends together and let the piece cool. काय करायचं आहे बघा, काचांचे जे तुटलेले तुकडे आहेत, बांगडीची जी काच असते त्याचे, शक्यतो मधून 2 तुकड्यामध्ये ब्रेक झालेली जी बांगडीची काच असते ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचे 2 जे एंड आहेत ते तुम्हाला 2 बोटांमध्ये पकडायचे आहेत, बरोबर. आणि त्याचा जो मधला भाग आहे तो कॅन्डलवरती हीट करायचा. मग थोड्या वेळाने काय होईल, जेव्हा तुम्ही हीट करता कंटिन्युअसली तेव्हा तो मेल्ट होतो, उष्णतेमुळे, सततच्या उष्णतेमुळे मेल्ट होतो. आणि मग तुम्ही बोटांनी पकडलेला असतो तेव्हा तुमच्या बोटांचं प्रेशर असल्यामुळे तो बेंड होतो आणि तुम्हाला एक पाकळीसारखा आकार मिळतो. काचेचा तो जी बांगडीची काच आहे त्याच्यापासून तयार झालेला एक पाकळीसारखा आकार मिळतो. तर असे बरेचसे काचेचे तुकडे एकमेकांमध्ये अडकवून त्यांना असे आकार देऊन तुम्ही तोरण बनवू शकता. ते काय म्हणतात, अ तोरण कॅन बी मेड बाय लिंकिंग सच पीसेस विथ इच अदर. मेक सच तोरण ऑफ अ डिफरंट पॅटर्न्स अँड कलर अँड डेकोरेट युअर क्लासरूम अँड होम. तर अशा पद्धतीनं असे तुकडे एकमेकांमध्ये गुंतवून तुम्ही त्याचं छानसं तोरण बनवू शकता. तर असे वेगळ्या वेगळ्या रंगीत काचांपासून तुम्ही तोरणं बनवा आणि तुमचं घर आणि शाळा सुशोभित करा. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, यू मेड अ लिंक फ्रॉम द ग्लास पीसेस. हाऊ विल यू चेंज द शेप ऑफ द लिंक टू गिव्ह इट्स ओरिजिनल शेप. आता तुम्ही काय, काचेच्या तुकड्यांपासून एक लिंक बनवली, एक तोरण बनवलेलं आहे, की नाही. आता जर परत त्याचा शेप ओरिजिनल करायचा असेल किंवा जो दिलेला शेप आहे तो बदलून मूळ शेपमध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल तर मग तुम्ही काय कराल, कसं करू शकता. हाऊ विल यू रिस्टोअर द ओरिजिनल कॅन्डल आफ्टर मेल्टिंग वन. आता तुम्ही मेणबत्ती पेटवली आहे, ती पूर्ण वितळून गेली असं आपण म्हणू, मग ती मेणबत्ती पुन्हा तुम्ही आहे तशी उभी करू शकता का, रिस्टोअर करू शकता का. ह्याचं उत्तर परत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बघा, मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज अ समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. जसं आपण वरती बघितलं होतं, बर्फ आहे तो मेल्ट होतो, पाणी होतं, परत पाण्याचं बर्फ होतं. तसंच अगदी जे वॅक्स आहे ते वितळवायचं आणि आपल्याला पाहिजे त्या साच्यामध्ये ओतायचं, पुन्हा आपल्याला पाहिजे तशी कॅन्डल मिळते, बरोबर. ती कॅन्डल जळून परत त्याचं मेन सगळं वितळलं की ते परत गोळा करून आपण गरम करून आपल्याला हवी तशी कॅन्डल बनवू शकतो. म्हणजे रिपीटेडली परत परत होणारी ही जी आहे ती प्रोसेस आहे. द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड अ रिव्हर्स डिरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. हा पुढचा प्रकार आहे बदलाचा. असे बदल जे सतत फॉरवर्ड आणि रिव्हर्स, म्हणजे एक बदल घडून आला की पुन्हा आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. म्हणजे कॅन्डल वितळली की पुन्हा आपण काय करू शकतो, ते मेन जसंच्या तसं उकळून पुन्हा त्याची कॅन्डल बनवू शकतो. तर असे जे बदल आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, तर रिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणत असतो. अ राईप मँगो हावेवर कॅन नॉट बी ट्रान्सफॉर्म बॅक इन टू अ रॉ मँगो. वूड कॅन नॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन बर्निंग द वूड. म्हणजे बघा, जसं कॅन्डल तुम्ही मेल्ट केलं, परत त्याला एखाद्या शेपमध्ये ओतून तुम्हाला नवीन कॅन्डल मिळाली, तसं पिकलेला आंबा आहे तो पुन्हा आपण कच्चा करू शकतो का, किंवा एखादं जळलेलं लाकूड आहे जे राख झाली आहे तर त्या राखेपासून पुन्हा आपण लाकूड बनवू शकतो का, तर अर्थातच नाही. म्हणजे हा जो बदल आहे तो वन वे असणारा, फक्त फॉरवर्ड डिरेक्शननी जाणारा बदल आहे, तो रिव्हर्स करू शकत नाही. आणि असे जे चेंजेस आहेत जे आपण रिव्हर्स नाही करू शकत त्यांना आपण इरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणतो. ठीक आहे, त्यांना आपण इरिव्हर्सिबल चेंजेस असं म्हणत असतो. यूज युअर ब्रेन पॉवर. परत एकदा तुमचा मेंदू वापरण्याची वेळ आलेली आहे. व्हॉट इज अ मीन्ड बाय इरिव्हर्सिबल चेंज. गिव्ह सम एक्झाम्पल्स. इरिव्हर्सिबल चेंजेस काय आहेत त्याची काही एक्झाम्पल्स द्या. जसं आत्ता मी तुम्हाला 2 सांगितले की एकदा आंबा पिकला, टोमॅटो पिकला, मिरची पिकली की पुन्हा आपण त्याला हिरवं किंवा कच्चं करू शकत नाही, बरोबर. किंवा एखादं लाकूड जे जळाले त्याची राख झाली आहे, पुन्हा आपण त्याला लाकूड बनवू शकत नाही. तर हा जो इरिव्हर्सिबल चेंज आहे त्याचे काही एक्झाम्पल्स तुम्ही सांगू शकता का. कॅन यू टेल व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम. दिवसानंतर काय येतं. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेज आफ्टर सनराईज. सनराईज नंतरची पुढची स्टेज काय असते. व्हॉट कम्स आफ्टर अ हाय टाईड इन द सी. भरती, हाय टाईड म्हणजे
पाण्याला भरती येते, तर समुद्रामध्ये भरतीनंतर पुन्हा काय येत असतं? आता हे आपल्याला माहीत आहे, हो की नाही? म्हणजे दिवसानंतर रात्र येते, सूर्योदयानंतर पुन्हा सूर्यास्त होतो, किंवा मग भरती आली की पुन्हा ओहोटी येत असते. अ बर्ड सिटिंग ऑन अ ट्री फ्लायज अवे. एक पक्षी झाडावरती बसला आहे आणि तो तिथून उडून जातो. फ्लडिंग, एखाद्या ठिकाणी नदीला प्रचंड पावसामुळे पूर येतो. अ मेटोर स्ट्रीकिंग ॲक्रॉस द स्काय. एखादा मेटॉर, ज्याला आपण काय म्हणू मराठीमध्ये, म्हणजे आकाशामध्ये फिरणारे जे काही खगोलीय गोल असतात, ठीक आहे, तो आकाशामध्ये स्ट्रीक होतो आहे कुठेतरी. तर असे काहीतरी घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. बघा, खालचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण. On considering the above examples, we find that some changes occur again and again after a definite interval of a time. आता हे जे 6 आपण वेगळे एक्झाम्पल्स बघितले, तर हे बघितल्यानंतर आपण असं म्हणू शकतो डेफिनेटली की ह्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या ठराविक टाईम इंटरवलनंतर पुन्हा घडतात. म्हणजे आता सकाळ झाली आहे, बरोबर, डे टाईम आहे, 12 तासानंतर पुन्हा रात्र असणार आहे 100%. 12 तासाची रात्र झाली की पुन्हा 12 तासांचा दिवस असणार आहे. म्हणजे एका ठराविक पिरियडनी हे घडतं. सकाळी सूर्योदय झाला, संध्याकाळी सूर्यास्तच होणार आहे, पुन्हा आणखीन सकाळी सूर्योदय होईल, पुन्हा आणखीन सूर्यास्त होणार आहे. हेच आपण भरती ओहोटीच्या बाबतीत पण म्हणू शकतो. एकदा भरती आली, पुन्हा ओहोटी येते, पुन्हा भरती, पुन्हा ओहोटी. म्हणजे एका ठराविक टाईम पिरियडनंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ते रिपीटेडली घडत असतात, होय की नाही? सारख्या एका टाईम इंटरवलनंतर त्या घडताना आपल्याला दिसतात. सच चेंजेस आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. हे जे चेंजेस आहेत त्यांना आपण पिरियॉडिक चेंजेस असं म्हणतो. म्हणजे एका ठराविक पिरियडनंतर ते काय होतात, तर रिपीट होत असतात. ऑन द अदर हँड, it cannot be said for sure when certain changes will recur after one occurrence. Even if they are recur, the time interval is not fixed. Such changes are called non-periodic changes. ठीक आहे. म्हणजे आता बघा, एखादा पक्षी झाडावरती बसला आहे, तर तो परत फिरून येऊन त्याच झाडावरती बसेल असं आपण सांगू शकत नाही. आणि जरी समजा सुदैवाने तो येऊन बसला, तरी अगदी तो तिथंच बसेल किंवा त्या ठराविक कालावधीनंतर बसेल असं आपण म्हणू शकत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी यावर्षी फ्लड आला, पुन्हा पुढच्या वर्षी तिथेच फ्लड येईल असंही आपण सांगू शकत नाही, हो की नाही? कुठेतरी अवकाशामध्ये फिरणारा एखादा धूमकेतू, एखादा खगोल, ठीक आहे, परत त्याच ठिकाणी येईल असं आपण सांगू शकत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या एकदा घडल्यानंतर पुन्हा तशाच घडतील याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांना आपण नॉन पिरियॉडिक चेंजेस असं म्हणत असतो, ठीक आहे. तर परत हे 2 बदल आपण बघितले, पिरियॉडिक चेंजेस आणि नॉन पिरियॉडिक. आत्तापर्यंत आपण नॅचरल चेंजेस, मॅनमेड चेंजेस, त्यानंतर हार्मफुल चेंजेस, युजफुल चेंजेस, त्यानंतर शॉर्ट आणि काय म्हणू आपण त्याला, जलद होणारे चेंजेसला काय बघितलं आपण, क्विक, फास्ट चेंजेस आणि स्लो चेंजेस, आणि त्याच्यानंतर आता हे पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक चेंजेस. असे 4 प्रकारचे बदल आपण बघितलेले आहेत. अगेन यूज युअर ब्रेन पॉवर. विच टाईप ऑफ चेंज इज द चेंज ऑफ अ सीझन फ्रॉम समर टू रेन्स टू विंटर. ठीक आहे. जे सीझन्स असतात, आपले ऋतू असतात, उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा, तर हा कोणत्या प्रकारचा चेंज आहे. Which hand of a clock show periodic changes from 6 AM to 6 PM? How many times? घड्याळाचा कोणता काटा, ठीक आहे, 6 AM पासून 6 PM पर्यंत आपल्याला चेंज दाखवतो आणि किती वेळा दाखवतो. तर तुम्हाला अर्थातच तुमचा मेंदू वापरून या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. तुम्ही ह्याची उत्तरं मला कमेंट करा. ऑब्झर्व, बघा तुम्हाला काही पिक्चर्स दिलेत आणि तुम्हाला ती ऑब्झर्व करायची आहेत. Which of the changes shown in the picture alongside are temporary? आता तुम्हाला जे पिक्चर दिलेलं आहे हे याच्यामध्ये दिसणारे कोणते चेंजेस आहेत जे टेम्पररी आहेत, तात्पुरते आहेत. Which of the changes are permanent? कोणते चेंजेस आहेत ते परमनंट आहेत. Which of the changes did the original matter undergo the change? कोणत्या चेंजमध्ये जो मूळ पदार्थ आहे, ओरिजिनल मॅटर आहे, त्याच्यामध्ये बदल होतो. अंडरगोज चेंज म्हणजे त्याच्यामध्ये बदल होतो, मूळ पदार्थामध्ये बदल होतो.
इन विच डिड द ओरिजिनल मॅटर रिमेन अनचेंज. कोणत्या बदलामध्ये जे ओरिजिनल मॅटर आहे ते अनचेंज्ड राहतं. इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म. कोणत्या पिक्चरमध्ये किंवा कोणत्या बदलामध्ये एखादा नवीन पदार्थ नवीन प्रॉपर्टीसहित तयार झालेला आपल्याला दिसतो. मग आता बघा, तुमच्याकडे 4 चित्र आहेत. एक कच्चा आंबा पिकतो. ह्या प्लेटमध्ये आपल्याला लोखंडाचा चुरा दिलेला आहे. जेव्हा आपण मॅग्नेटनी म्हणजे त्या पिन्स ज्या आहेत, बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला पिन्स दिसतात ज्याच्याभोवती तो चुरा जो आहे तो चिकटलेला आहे. आता पिन ज्या आहेत त्या मॅग्नेट नसतात, पण टेम्पररी जेव्हा त्या मॅग्नेटला कनेक्ट होतात तेव्हा त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम येत असतं, होय की नाही. तर हा जो लोखंडाचा चुरा आहे तो पिनला चिकटलेला आहे. एका कळीचं फूल झालेलं आहे आणि बर्फाचे जे तुकडे आहेत त्याचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. तर कोणते चेंज आहेत ते टेम्पररी आहेत. म्हणजे आता हे जे मॅग्नेट तुम्हाला दिसतं आहे, इंड्युस्ड मॅग्नेटिझम ज्याला म्हणू आपण, म्हणजे त्या खिळ्यांमध्ये जर एखादा खिळा मॅग्नेटला कनेक्ट केला किंवा त्याला अटॅच झाला तर तो खिळासुद्धा मॅग्नेटसारखा वर्क करतो. त्या खिळ्याला पण काही लोखंडाच्या वस्तू चिकटतात. इथे आपल्याला तेच दिसतंय, त्या खिळ्याला काही लोखंडाचा चुरा चिकटलेला आहे आणि ही तात्पुरती गोष्ट आहे. जेव्हा आपण मॅग्नेटपासून तो खिळा दूर करू तेव्हा तो लोखंडाचा चुरा आहे तो आपोआप पडून जाईल. किंवा जो बर्फ आहे, बरोबर, तो पाण्यात कन्वर्ट झाला आहे. परमनंट बदल नाही आहे हा, होय की नाही. म्हणजे पुन्हा ते पाणी जे आहे ते आपण बर्फामध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे हे सगळे काय आहेत, टेम्पररी बदल आहेत, परमनंट नाही आहेत. विच ऑफ द चेंज आर परमनंट. बघा, आता गुलाबाच्या कळीचं फूल झालं आहे, परमनंट चेंज आहे, पुन्हा आपण त्याची कळी नाही बनवू शकत. किंवा कच्चा आंबा पिकला आहे, परमनंट चेंज आहे, पुन्हा आपण त्याला कच्चा नाही करू शकत. इन विच ऑफ द चेंजेस डिड द ओरिजिनल मॅटर अंडरगो अ चेंज. म्हणजे आता लोखंडाचा चुरा मॅग्नेटला चिकटला आहे तर त्याच्या काही बदल होत नाही मूळ पदार्थामध्ये, तो लोखंडाचा चुराच राहतो. किंवा बर्फ पाण्यामध्ये बदलला आहे, काही बदल होत नाही, हो की नाही. बर्फ असेल काय आणि पाणी असेल काय, त्याची जी काही प्रॉपर्टीज आहेत त्या सेम राहतात. पण कच्चा आंबा हा पिकलेल्या आंब्यामध्ये कन्वर्ट झाला तर मात्र त्याची रंग बदलतो, त्याची चव बदलते, त्याचा गुणधर्म. कच्ची कैरी जी असते ती अतिशय आंबट आणि हिरव्या रंगाची असते. पिकलेला आंबा मात्र थोडासा धम्मक पिवळा आणि गोड असतो, होय की नाही, गाभेदार असतो. म्हणजे त्याचा जो मूळ पदार्थ आहे तो बदलतो. इन विच डिड द ओरिजिनल मॅटर रिमेन्स अनचेंज. लोखंडाच्या चुऱ्याचं उदाहरण आपण परत घेऊ. जो मूळ मॅटर आहे तो अनचेंज राहिला आहे तसाच, भले तो मॅग्नेटला चिकटला तरी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये काहीही बदल होत नाही. इन विच ऑफ द चेंजेस वॉज अ न्यू सबस्टन्स विथ अ न्यू प्रॉपर्टी फॉर्म. कुठल्या चेंजमध्ये एक वेगळा पदार्थ वेगळ्या प्रॉपर्टीसहित फॉर्म झालेला आहे. परत आपण आंब्याचं उदाहरण घेऊ शकतो. आंबा पिकल्यानंतर एक वेगळा आंबा आपल्याला खायला मिळतो, जो गोड गोड असतो, छान रसदार असतो, रसाळ, हो की नाही. म्हणजे आंबा जो आहे तो जेव्हा चेंज होतो तेव्हा त्याच्या मूळ प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज झालेत आणि तो नवीन प्रॉपर्टीसहित आपल्याला खायला मिळतो. इन सम ऑफ द अबाव एक्झाम्पल्स ऑफ चेंजेस द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स द सेम, दॅट इज देअर कंपोजिशन रिमेन्स अनचेंज्ड. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. सच अ चेंज इज कॉल्ड फिजिकल चेंज. आता हे जे सगळं आपण बघितलं ह्याच्यामध्ये काय होतं तर त्या वस्तूच्या प्रॉपर्टी चेंज होत नाही. तो पदार्थ अवस्था बदलली तर तो आहे तसाच राहतो. म्हणजे आता बर्फ पाणी झालं म्हणून त्याची चव, त्याचा रंग काहीच बदलत नाही, होय की नाही. दोन्ही सेमच राहतात, त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याचं जे मूळ कंपोजिशन आहे ते बदलत नाही, ते अनचेंज राहतं. तर असा जो बदल आहे म्हणजे नवीन पदार्थ तयार झाल्यावरसुद्धा त्याचं जे मूळ कंपोजिशन आहे ते बदलत नाही, त्याला आपण फिजिकल चेंज असं म्हणत असतो, भौतिक बदल असं म्हणतो. द चेंज ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म्ड इंटू अनदर सबस्टन्स हॅविंग न्यू अँड डिफरंट प्रॉपर्टीज इज कॉल्ड अ केमिकल चेंज. म्हणजे असे चेंज ज्याच्यामध्ये एक पदार्थ आहे तो पूर्णपणे बदलतो आणि दुसरा पदार्थ बनतो, त्याला आपण काय म्हणत असतो, केमिकल चेंज असं म्हणत असतो. म्हणजे कैरी पिकली आणि त्याचा आंबा झाला, त्याची चव, रंग पूर्णपणे बदलले, तर हा जो आहे तो केमिकल चेंज आहे. लेट्स रिकॉल व्हॉट प्रोसेसेस ऑकर ड्युरिंग द चेंज ऑफ अ स्टेट ऑफ अ मॅटर. कोणतंही मॅटर
कोणताही पदार्थ जेव्हा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये चेंज होतो तेव्हा कोणती प्रोसेस घडून येते, कोणत्या प्रोसेसेस घडून येतात. व्हॉट हॅपन्स वेन वॉटर इज टेकन इन अ बोल अँड हीटेड. जेव्हा आपण एखाद्या बोलमध्ये वॉटर घेतो, कुठल्याही एखाद्या भांड्यामध्ये, आणि ते तापवतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपण पाणी तापवतो हळूहळू ते गरम व्हायला लागतं, त्याची वाफ होते आणि हळूहळू वाफ बनून ते निघून जातं पाणी, आहे की नाही, वाफ वातावरणामध्ये मिसळून जाते. बरोबर. बघा पुढचं चेंज कोणत्या प्रकारचं आहे आपण बघूयात. द प्रोसेस ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ वेपर फ्रॉम अ लिक्विड इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. लिक्विडपासून वेपर बनण्याची जी प्रोसेस असते, पाण्यापासून वाफ बनण्याची जी प्रोसेस असते, त्याला आपण इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन असं म्हणतो. ड्रायिंग ऑफ अ क्लोथ, फॉर्मेशन ऑफ अ सॉल्ट फ्रॉम अ सी वॉटर आर अ पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन. आपण सुकायला घातलेले कपडे जे आहेत ते सुकतात, बरोबर, किंवा जे समुद्राचं खारट पाणी असतं त्याच्यापासून मीठ तयार होतं. तर हे सगळे इव्हॅपोरेशन म्हणजेच बाष्पीभवनाचे उदाहरणं आहेत. वी हॅव स्टडीड सम प्रोसेसेस दॅट आर अ पार्ट ऑफ द वॉटर सायकल. विच आर दीज प्रोसेसेस. आपण वॉटर सायकलसुद्धा स्टडी केलेली आहे. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल, हवेची वाफ होते, वर जाते, थंड होते, ढग बनतात, पाऊस पडतो, हो की नाही. तर ही वॉटर सायकल आहे. तर ह्याच्यामध्ये पण कोणकोणत्या प्रोसेसेस असतात. पाण्याची वाफ, गरम पाण्याची वाफ हलकी असते, उष्णतेने पाण्याची वाफ होते, हलकी असते म्हणून वर जाते. थंड झाली की पुन्हा मग ती कंडेन्सेशन होतं, ती सॉलिड बनते, पाणी बनतं, हो की नाही. पुन्हा जेव्हा ती थंड होते, ढग बनतात, ते खाली येतात पाण्याच्या रूपामध्ये. म्हणजे परत आपण पाण्याची वाफेचं पाणी, हे कन्व्हर्जन आपण बघतो. ह्या प्रोसेसेस आपल्याला वॉटर सायकलमध्ये दिसून येतात. डू द ओरिजिनल प्रॉपर्टीज ऑफ वॉटर चेंजेस ड्युरिंग दोज प्रोसेसेस. आता ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये पाण्याच्या ज्या मूळ प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होतात का. म्हणजे वाफ होऊन जाताना पाणी, अगदी पाण्याला तसंही रंग नसतोच, पण वाफ होऊन गेल्यानंतर पडणारा पाऊस काळा पडला आहे किंवा तांबडा पडला आहे, त्याच्या रंगामध्ये, त्याच्या चवीमध्ये बदल झाला आहे, असं होतं का. नाही होत, हो की नाही. म्हणजे पाण्याचं जे मूळ कंपोजिशन आहे किंवा ओरिजिनल प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज होत नाहीत. Previously, we have learned about the processes of dissolving, boiling, melting. They are all example of a physical changes. ह्याच्या आधी आपण डिझॉल्विंग म्हणजे एखादी गोष्ट विरघळते, मीठ पाण्यामध्ये विरघळतं, हो की नाही. त्याचबरोबर पाणी बॉईल होतं किंवा मग आईस जो आहे तो मेल्ट होतो. ह्या सगळ्या ज्या आहेत ते फिजिकल चेंजेस म्हणजे भौतिक बदलाची उदाहरणं आहेत. यूज युअर ब्रेन पॉवर. विच ऑफ द फॉलोइंग आर फिजिकल चेंजेस अँड विच आर केमिकल. तुम्हाला काही चेंजेस दिलेत आणि तुम्हाला ते क्लासिफाय करायचे आहेत की कोणते केमिकल आहेत आणि कोणते फिजिकल आहेत. मेकिंग अ टेबल फ्रॉम वूड. आपण लाकडापासून टेबल तयार करतो. बर्निंग वूड. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट. रिपनिंग ऑफ अ टोमॅटो. रस्टिंग ऑफ आयर्न. आता तुम्हाला 5च बदल दिलेले आहेत, ठीक आहे. आपण लाकडापासून टेबल बनवतो, लाकडाचा आकार बदलतो फक्त, ठीक आहे. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज कोणत्याही चेंज होत नाहीत, म्हणजे हा भौतिक बदल आहे. बर्निंग वूड, लाकूड जळतं आणि त्याचा कोळसा होतो, बरोबर. त्याच्या रंगरूप, त्याचा आकार सगळं बदलून जातं, म्हणजे अर्थात हा केमिकल बदल आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे क्लासिफाय करायचं आहे की भौतिक बदल कोणते आणि रासायनिक बदल कोणते. ट्राय दिस. ॲपॅरेटस, इव्हॅपोरेटिंग डिश, शुगर, बर्नर, ट्रायपॉड एक्सेट्रा. इव्हॅपोरेटिंग डिश म्हणजे ज्याला आपण छोटीशी बशी म्हणू, जी लॅबमध्ये वापरली जाते. साखर, एक छोटासा बर्नर जो आपल्या लॅबोरेटरीजमध्ये असतो, आणि ट्रायपॉड हे सुद्धा एक स्टँड असतं जे बर्नरवरती ठेवतात, ज्याच्यावरती आपण भांडं ठेवू शकतो. सपोर्टसाठी असणारं ते स्टँड आहे, ठीक आहे. प्रोसिजर. टेक सम शुगर इन इव्हॅपोरेटिंग डिश. प्लेस द डिश ऑन अ ट्रायपॉड अँड हीट इट. Observe the changes taking place in the sugar. Stop heating when a blackish substance is seen at the bottom of the evaporating dish. What kind of a change does the above process bring about? काय करायचं आहे, इव्हॅपोरेटिंग डिशमध्ये थोडीशी साखर घ्या आणि ट्रायपॉडच्या मदतीने ती बर्नरवरती ठेवा. तुम्ही जसं त्याला कंटिन्यू गरम कराल तसं साखर हळूहळू मेल्ट होते, मग कॅरमलाइज होते, पुन्हा जळते आणि आपल्याला काळा कोळशासारखा दिसणारा पदार्थ त्या बशीमध्ये दिसतो.
तर हा जो बदल आहे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? विच काइंड ऑफ अ चेंज डज द अबाव प्रोसेस ब्रिंग अबाउट? ह्या प्रोसेसमध्ये कोणता बदल झालेला आहे? बघा, कोरोजन. When an iron article rusts, a reddish brown layer forms on it. जेव्हा कोणत्याही लोखंडाच्या पदार्थाला रस्ट म्हणजे गंज लागतो तेव्हा एक लालसर ब्राउनिश अशी लेयर थर आपल्याला जमा झालेला दिसतो. तो जो गंज असतो त्याचा कलर असा थोडासा लालसर ब्राउनिश असा असतो, तपकिरी लालसर. अ ग्रीनिश लेयर इज अ सीन टू फॉर्म ऑन अ कॉपर आर्टिकल. कॉपरचे जे आर्टिकल असतात त्याच्यावरती पण एक ग्रीनिश हिरवट अशी लेयर, तुम्ही जर तांब्याची अंगठी हातामध्ये किंवा पायामध्ये घातली तर बऱ्याच दिवसानंतर आपल्या बोटाच्या बाजूला सुद्धा हिरवट असा रंग आपल्याला बघायला मिळतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड कोरोजन ऑफ मेटल्स. ही जी प्रोसेस आहे ह्याला मेटलचं कोरोजन असं म्हटलं जातं. थिंग्स बिकम वीक ड्यू टू कोरोजन. आणि ह्या कोरोजनमुळे काय होतं तर हे ज्या वस्तू आहेत त्या वीक होतात, बरोबर, त्या दिवसेंदिवस वीक होतात. कोरोजन इज कॉज्ड बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर ऑफ केमिकल इन द एअर. आणि हे जे कोरोजन आहे, ही जी गंजण्याची प्रक्रिया आहे ती कशामुळे होते तर ऑक्सिजन, वातावरणातला ऑक्सिजन, त्याचबरोबर मॉइश्चर, वातावरणामध्ये जी आर्द्रता असते, आणि वेपर्स ऑफ अ केमिकल्स इन द एअर, हवेमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या केमिकलच्या वेपर्स आहेत ह्याच्यामुळे ही कोरोजनची प्रक्रिया आहे ती घडून येते. Always remember, while classifying changes, we take into account only one criteria at a time. However, a number of different criteria can be applied to the same change. जेव्हा पण आपण चेंजेसबद्दल बोलतो किंवा चेंजेसचा विचार करतो आपण एका वेळेला एकच क्रायटेरिया ॲप्लाय करत असतो, होय की नाही? पण एकच चेंज हा बऱ्याच प्रकारचा असू शकतो. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादं जळणारं लाकूड, बरोबर, लाकूड जळतं त्याचा कोळसा होतो, हा एकाच फॉरवर्ड दिशेने जाणारा बदल आहे, म्हणजे तो इरिव्हर्सिबल आहे. पुन्हा आपण त्याचं कोळशाचं लाकूड नाही बनवू शकत. तसंच लाकूड जळायला वेळ घेतो, ते एकदम फुर्रकन जळत नाही, म्हणजे हा एकदम स्लो होणारा चेंज आहे. त्याचबरोबर त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या चेंज होतात. लाकडापासून जो कोळसा बनतो त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्याच असतात, म्हणजे तो एक प्रकारचा केमिकल चेंजसुद्धा आहे. म्हणजे होणारे जे घडणारे जे बदल असतात ते एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात, होय की नाही? आणि त्या दृष्टीने आपण त्याचा विचार करायला हवा. डू यू नो आयर्न आर्टिकल्स आर गिवन अ थिन कोट ऑफ अ झिंक टू प्रिव्हेंट कोरोजन. हे जे लोखंडाचे पदार्थ आहेत ते गंजू नयेत म्हणून त्यांना एक बारीक पातळसा झिंकचा कोट दिलेला असतो, म्हणजे झिंकची जी आहे ती लेअर त्याच्यावरती चढवलेली असते. दिस इज कॉल्ड गॅल्वनायझेशन. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला गॅल्वनायझेशन असं म्हणतात. कॉपर अँड ब्रास आर्टिकल आर कोटेड विथ अ टिन. दिस इज कॉल्ड टिनिंग. ठीक आहे. कॉपरचे म्हणजे तांब्याचे आणि पितळेचे जे भांडे असतात ते काय केले जातात तर टिनच्या लेअरनी कोट केले जातात. टिन हा सुद्धा एक धातू आहे, तर ते टिनच्या लेअरनी कोट केले जातात आणि ह्या प्रोसेसला टिनिंग असं म्हटलं जातं. इन दिस एज ऑफ अ टेक्नॉलॉजी अ न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप्ड. आत्ता जेव्हा टेक्नॉलॉजी जी आहे ती अतिशय प्रगत आहे तर ह्या वेळेला पावडर कोटिंग टेक्नॉलॉजी नावाची सुद्धा एक टेक्नॉलॉजी आहे ती डेव्हलप झालेली आहे. पावडरचं कोटिंग करणं, पावडर कोटिंग. Coats of various colors are applied on a metal like iron and aluminium. They prevent corrosion of the metal. वेगळ्या वेगळ्या रंगांचे कोटसुद्धा आपण धातूंवरती चढवतो, त्याच्यामुळे काय होतं त्यांना गंज चढत नाही. आपल्या ज्या लोखंडाच्या खिडक्या दारा असतात त्यांना आपण वॉर्निश देत असतो बघा, काळ्या कलरचा निळ्या कलरचा रंग देतो, जेणेकरून त्यांचा हवेशी किंवा ऑक्सिजनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही, त्याच्यावरती पाणी राहत नाही आणि त्यामुळं मग त्या वस्तू ज्या आहेत त्या गंजत नाहीत, बरोबर. तर हा जो लेसन आहे तो इथे पूर्ण झालेला आहे. चेंजेस फिजिकल आणि केमिकल हा पूर्ण लेसन आपण एकाच व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे. थोडक्यात तुम्हाला सगळ्या बदलांबद्दल व्यवस्थित माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ आवर्जून बघा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील, काही सूचना असतील तर अर्थात मला कमेंट करून कळवा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.